नागपुरात फडणवीसांच्या उपस्थितीमध्ये संघाची 2 तास समन्वय बैठक। अजित पवारांना सोबत का घेतलं यासह लोकसभेवेळी कुठे कमी पडलो, बैठकीमध्ये फडणवीसांचं भाष्य। पुण्याच्या सभेमध्ये मोदींनी शरद पवारांवर बोलू नये अशी विनंती केली होती, मात्र त्याच सभेमध्ये मोदींनी पवारांचा भटकती आत्मा असा उल्लेख केल्यामुळे फटका। पदाधिकाऱ्यांच्या बैठकीमध्ये अजित पवारांचं वक्तव्य। राज ठाकरेंची दुपारी 1 वाजता पत्रकार परिषद। राज ठाकरे मराठा आरक्षणाबाबत भूमिका जाहीर करणार। राज ठाकरेंचा 21 ते 26 ऑगस्टपर्यंत विदर्भ दौरा। यवतमाळ, वाशिम, अमरावती, बुलढाणा, अकोल्यामध्ये पदाधिकाऱ्यांशी संवाद। शरद पवार गटाची शिवस्वराज्य यात्रा आज पुण्यामध्ये दाखल होणार। पुण्यातील 5 विधानसभा मतदारसंघातून यात्रा मार्गस्थ होणार। बाळासाहेब असताना दिल्लीमधून लोक मातोश्रीवर भेटायला यायचे, आता उद्धव ठाकरे दिल्लीमध्ये लोटांगण घालतात। मुख्यमंत्री शिंदेंची उद्धव ठाकरेंच्या दिल्ली दौऱ्यावर टीका। कांदा निर्यात बंदीचा झटका लोकसभेला लय जोरात लागलाय। कांदा निर्यात बंदी ही चूक होती, माफ करा, अजित पवारांचं वक्तव्य। ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांकडून सुपारीखोर चले जावच्या घोषणा। राज ठाकरेंच्या ताफ्यासमोर ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी सुपाऱ्या फेकल्या। सुरुवात तुम्ही केली, आता शेवट आम्ही करणार। ठाकरे गटाच्या राड्यानंतर मनसेच्या संदीप देशपांडेंचा इशारा। महाराष्ट्राच्या तिजोरीला गुलाबी अळी लागली आहे, त्यामुळे राज्याचं नुकसान होत आहे। नाना पटोलेंची जोरदार टीका। नीट पीजी परीक्षा 11 ऑगस्टलाच होणार। परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी सुप्रीम कोर्टानं फेटाळली। शेवटच्या क्षणी असा आदेश देता येत नाही, कोर्टाचं विधान। वरळीमध्ये म्हाडाची अल्पगटामध्ये सर्वाधिक महागडी घरं। घराची किंमत 2,62,00,000। अर्जदारांना 75,000 रुपये मासिक उत्पन्नाची मर्यादा। वाढवण बंदर विकासामध्ये मच्छीमारांच्या हिताचा विचार होणार। बंदर समन्वयक समितीला मुख्यमंत्र्यांचं आश्वासन। रोजगार निर्माण होणार असल्यानं 15 पेक्षा जास्त मच्छीमार संघटनांचा पाठिंबा। भर पावसाळ्यामध्ये संभाजीनगरमधील 137 गावांना 218 टँकरद्वारे पाणी पुरवठा। पैठण, गंगापूर, वैजापूरमधील बहुतांश मध्यम प्रकल्प कोरडे ठाक। पुण्यासह राज्यामध्ये झिकाचा संसर्ग वाढण्याचा धोका। राज्यामध्ये 80 रुग्णांची नोंद, तर पुण्यामध्ये सर्वाधिक 66 रुग्ण। नाशिकात डेंग्यूबरोबरच चिकनगुनियाच्याही रुग्णसंख्येमध्ये वाढ। आतापर्यंत नाशिकमध्ये चिकनगुनियाचे 38 रुग्ण। मध्य आणि पश्चिम रेल्वेवर उद्या मेगा ब्लॉक। माटुंगा ते मुलुंड आणि सीएसएमटी ते चुनाभट्टी ब्लॉक असणार। ऑगस्टमध्ये राज्यात कमी पावसाची शक्यता। गेल्या काही दिवसांपासून कोकणात पावसाचा जोर कमी। 15 ऑगस्ट नंतर मध्य महाराष्ट्रामध्ये पावसाची शक्यता। पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताला आणखीन एक कांस्य। 57 किलो फ्री स्टाईल कुस्तीमध्ये कुस्तीपटू अमन सेहरावतला कांस्य पदक। इस्रायलला जाणारी एअर इंडियाची विमानसेवा अनिश्चित काळासाठी बंद। इस्रायलमध्ये तणावाची स्थिती। इराणनं इस्रायल विरोधात युद्ध घोषित केल्यानंतर विमानसेवा स्थगित।